आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता होतीये। मदत न मिळाल्यामुळे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। रखडलेली मदत तत्काळ देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर झालेले आहेत, पण पैसे मिळणार त्यासाठी त्यांनी पत्र लिहिल्याची प्राथमिक माहिती। रखडलेली जी मदत आहे ती तत्काळ देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे आणि 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर झालेत, पण ते मिळत नाहीये। आज महिन्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची फळगळ झाली। संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आणि म्हणून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत करावी। विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिलेच राज्य शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोल नरखेड तालुक्यातील 50 कोटी रुपये मंजूर केले, पण आता 4 महिने होऊन सुद्धा अजून या 50 कोटी रुपयाचं वाटप संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना झालं नाही।